सर्वप्रथम मी आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारनं मराठा समाजाला न्याय दिल्याबद्दल आदरणीय देवेंद्रजींचं मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो। आणि सुप्रियाताईंना माझा या ठिकाणी सवाल आहे की अनेक वर्ष तुमचे परम पिता श्री शरद पवार साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते, 4 वेळा होते, केंद्रीय मंत्रिमंडळात देखील ते होते। असं असताना त्यांनी खऱ्या अर्थानं या मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे होती। मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होता, परंतु त्यांनी ते केलं नाही। उलट अर्थी त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक सदस्य त्यावेळच्या शालिनीताई पाटील यांनी मराठा समाजाच्या संदर्भात आरक्षणाच्या संदर्भात मागणी केली, त्यावेळेस तुम्ही तात्काळ त्यांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळातून काढून टाकलं। हा इतिहास महाराष्ट्राची जनता आणि मराठा समाज विसरलेला नाही। उलट अर्थी टिकाऊ आरक्षण देण्याच्या संदर्भातली भूमिका आदरणीय देवेंद्रजींनी घेतली। मराठा समाजाचे अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लावलेत ते देवेंद्रजींनी लावलेत। सारथी योजना असतील किंवा IAS IPS अधिकाऱ्यांना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती असतील, राज्यभरामध्ये विभागीय स्तरावर 8 ठिकाणी मराठा समाजासाठी वसतिगृह आणि शासकीय कार्यालय असतील, या कार्यालयांसाठी व्यापक प्रकारचा निधी असेल ते देण्याचं जर कोणी काम केलं असेल तर फक्त आदरणीय देवेंद्रजींनी या ठिकाणी केलं। हे माननीय सुप्रियतांनी लक्षात घेतलं पाहिजे। आदरणीय देवेंद्रजींनी काय केलं आणि आपण या ठिकाणी मराठा समाजासाठी काय केलं याचं आत्मपरीक्षण खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी करा, एवढीच आपल्याला विनंती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।